पंचवटीत ग्रॅज्युएट डोसा हाऊसच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन. पंचवटी परिसरात खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरली असून बिटको व्यापारी बँकेसमोर ग्रॅज्युएट डोसा हाऊस या प्रसिद्ध ब्रँडच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रॅज्युएट डोसा हाऊसचे उद्घाटन हरिभक्त परायण संतोषगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवराज अरिंगळे, निवृत्ती महाराज अरिंगळे तसेच ग्रॅज्युएट डोसा हाऊस पंचवटी मुख्य शाखेचे प्रमुख आतिश सुरवाडे व अमोल सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय मित्र परिवारातील राहुल शिंदे, शुभम मत्सागर, प्रशांत हागवणे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नवीन ग्रॅज्युएट डोसा हाऊस दालनाचे संचालक अभिषेक संजय हगवणे असून या दालनामार्फत ग्राहकांना दर्जेदार, चविष्ट आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेले विविध प्रकारचे डोसा व इडली, यामध्ये शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेली घी पोडी इडली व घी पोडी डोसा सर्व पदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उद्घाटनाप्रसंगी परिसरातील नागरिक व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रॅज्युएट डोसा हाऊसच्या या नव्या दालनामुळे पंचवटी परिसरातील खाद्य संस्कृतीला नवे चैतन्य मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आमचे मित्र संजय आगवणे यांच्या मुलाने ग्रॅज्युएट डोशाचं दुकान टाकले आणि आम्ही डोशाचा स्वाद घेतला. इतका अप्रतिम स्वाद आम्हाला वाटला आणि त्यांच्या पुढच्या भव्य वाटचालीस 100% लोकांनी याचा स्वाद घ्यावा एवढी चांगली क्वालिटी आम्ही प्रथम खाली. आम्ही मुंबईला जातो, कल्याणला जातो, आमचा व्यवसाय गाड्यांचा, आम्ही फिरत राहतो, आम्ही सगळीकडे डोसे खाल्ले, पण यांच्यासारखा डोसा आम्हाला कुठेही भेटला नाही. त्यांच्या पुढच्या वाटचालीस भव्य शुभेच्छा. आम्हाला आवडला म्हणजे सगळ्यांना आवडेल 100% गॅरंटी. नाशिककरांनी, नाशिक रोडकरांनी, आपल्या झेल रोडकरांनी एक बार या डोसा पॉईंटला येऊन स्वाद घ्यावा आणि एकदम वाजवी दरामध्ये चांगला डोसा मिळण्याचं एकमेव ठिकाण का ग्रॅज्युएट डोसा हाऊसला अवश्य भेट द्या. मी 100% सांगतो, मराठमोळा दुकान आहे, मराठमोळा डोसा एकदम चांगला भेटतो. तुम्ही पण या, सगळ्यांनी खा. आम्ही एवढ्यांनी पण खाला, आम्हाला सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी यावा अशी सगळ्यांना विनंती आहे. मराठी मुलगा आहे, त्यांनी उद्योग चालू केला आहे, त्याला सहकार्य पण करा आणि चांगली क्वालिटी का, कुठली मिलावट नाही, कुठलं काही नाही. शेतकरी असल्यामुळं सगळं उच्च प्रतीचं कसं घ्यायचं शेतकऱ्याला माहीत राहतं. त्यांनी सगळं उच्च प्रतीचं आणून चालू केलेला डोसा आहे हा. अभिषेक यांनी डोसा हाऊस हे फॉर्म सुरू केल्यानंतर आम्ही जेव्हा इथे चव चाखायला आलो, उत्कृष्ट अशी चव, तर या सगळ्या साऊथ इंडियन प्रेमींनी एकदा नक्की अवश्य यावं आणि याचा आस्वाद घ्यावा. तर अभिषेक हगवण्यांना मी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज ही दुसऱ्या शाखेचा उद्घाटन येथे होत आहे, तरी सगळ्यांनी या नवीन शाखेमध्ये येऊन चव चाखावी ही सगळ्यांना नम्र विनंती. जय शिवराय. आज 12/1/2026 या ठिकाणी आमचे जे युवा उद्योजक बंधू हागवणे पाटील परिवाराचे आमचे भाऊ अभिषेक हागवणे यांचं ग्रॅज्युएट डोसावाला या व्यवसायाचं आज इथे उद्घाटन आहे. त्या शाखा नंबर 2 त्या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत त्याला शुभेच्छा देण्यासाठी. तर एक स्पेशल क्वालिटी म्हणजे काय, याच्यामध्ये तर एक त्यांनी नाश्ता पॉईंट किंवा एक आपण म्हणतो ना एक स्नॅक, साऊथ इंडियन एक स्नॅक पॉईंट ओपन केलं. त्या संदर्भात स्पेशालिटी काय याच्यामध्ये, तुम्ही नॉर्मल इडली डोसा वगैरे तुम्ही खातातच, पण ह्या गोष्टीची एक स्पेशालिटी म्हणजे यांची इडली. ही ॲक्च्युली एक बँगलोरची कन्सेप्ट आहे जे आपण इथे चालू केलेली आहे. पण ही जी इडली आहे ही विशेष म्हणजे आपल्या शुद्ध तुपापासून बनवलेली इडली आहे. आणि तुम्ही नॉर्मली इडली खातात, छोटे छोटे इडली वगैरे खातात, एक पहिल्यांदा मोठी त्याला तूप वगैरे सगळं लावून अशी नाशिकमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची इडली तुम्हाला खाण्यात मिळते. अतिशय उत्तम प्रकारची याची टेस्ट क्वालिटी आहे. तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा या व्हिजिट द्या, बघा, टेस्ट करा. आणि डोसाची पण क्वालिटी खरंच उत्तम आहे. तुम्ही खरंच या एकदा ट्राय करा आणि नक्की मराठी माणसाला पुढे न्या. मराठी माणूस युवा उद्योजक होऊ शकतो याचं सगळ्यांनी प्रेरणा घ्या. आणि बस, जय शंभू, जय शिवराय, जय जय. माझं नाव अभिषेक संजय, मी राहणार आज मी इथं नाशिक रोड बिटको येथे नवीन म्हणजे शाखा क्रमांक 2 याचं उद्घाटन म्हणजे ओपन केलं आहे ग्रॅज्युएट डोसा हाऊसचं. तुम्ही सर्व नाशिककरांनी यावे आणि चव घ्यावी याची.
एकदा अवश्य भेट द्या. माझं नाव अनिल बापूसाहेब दरवाडे. मी राहणार सिम्पल्स. मी या नाशिकमध्ये प्रथमच आपण ग्रॅज्युएट डोसा चालू केलेला आहे. तर पहिली शाखा आपण ही पंचवटी बस डेपोसमोर सुरुवात केली होती. म्हणजे पंचवटीमध्ये आपलं एक शॉप आपण एक छोटासा उद्योग म्हणून स्टार्टअप केला होता. तर आपण पूर्णपणे शरीराला हानिकारक न म्हणून म्हणजे आपण पहिले तुम्ही डोसा खाल्ला असेल तो डोसा तुम्ही तेलाचा यूज केलेला डोसा तेल आपण यूज करायचं. पण आपण नवीन कन्सेप्टमध्ये की घी म्हणजे घी पोडी डोसा म्हणजे घीचा यूज केला, ज्याने शरीराला काही हानी होऊ नये म्हणून आपण घीचा जास्त प्रमाणात उपयोग करून आपण घी पोडी डोसा चालू केला. घी पोडी डोसा म्हणजे काय, पोडी म्हणजे ही साऊथ चटणी. आपण साऊथमध्ये बरेच काही मोठी इडली, आपण आजपर्यंत छोटी इडली खाल्लेली, पण साऊथमध्ये मोठे पण इडलीचा स्वाद घेतात. त्याच्यावरती पोडी वगैरे टाकून ते खातात. पोडी म्हणजे आपली सर्व डाळींपासून बनलेली पोडी असते. तर आपण ती कस्टमरपर्यंत आपण जो घीपोडी मसाला डोसा हा आपण कस्टमरपर्यंत पोचवला. तर आपल्याला पहिली शाखा ही पंचवटीमध्ये चालू केल्यानंतर चांगला प्रतिसाद भेटला आणि त्या डोश्याला पण आता चांगला प्रतिसाद भेटला. चांगला इडलीला पण घीपोडी इडलीला पण चांगला प्रतिसाद भेटला. नाशिककरांचा चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे आपण दुसरी शाखा ही बिटको आपलं इथे नाशिक रोड व्यापारी बँक समोर. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.